Hello friends, welcome to our channel. Friends, in last session we study about acceleration and types of acceleration. Today in science and technology part 1 for 9th standard we have to study here about the equations of motion by graphical method. First of all we have to study here equations of motion using graphical method. Before that, what are the equations of motion and who put forth that we have to discuss here. तर मित्रों आज आपण इक्वेशन्स ऑफ मोशन बाय ग्राफिकल मेथडचा स्टडी करणार आहोत. तत्पूर्वी इक्वेशन्स ऑफ मोशन कोणकोणत्या इक्वेशन्सला म्हटलं जातं आणि ते कसे पुट फोर्थ झाले त्याच्या संदर्भात माहिती दिली. सो द सायंटिस्ट न्यूटन स्टडी अबाउट द थ्री इक्वेशन्स व्हिच गिव्स द मोशन रिलेटेड टू एक्सेलरेशन, velocity, time and displacement, and gives the three set of equations, that is v is equal to u plus at, second s is equal to ut plus 1/2 at square, and third v square is equal to u square plus twice s. The set of these three equations is called as equations of motion. तर या तीन इक्वेशन्सच्या सेटलाच इक्वेशन्स ऑफ मोशन्स असं म्हटलं जातं. यापैकी एक फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन and third equation of motion. In this way, the set of these three equations, that is the equations of motion, we have to do study here particularly about one equation. So first of all, we have to start here the study about v is equal to u plus at by graphical method. Means here we have to derive the equation first by using graphical method. तर मित्रों, हे जे तीन इक्वेशनचा सेट आहे की ज्याला आपण इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणतो, त्यांच्यापैकी पहिले इक्वेशन जे आहे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, ज्यालाच आपण व्हेलॉसिटी टाइम रिलेशन असं पण म्हणतो. हे व्हेलॉसिटी टाइम रिलेशन ग्राफिकल मेथडने कसं पुट फोर्थ करतात त्या किंवा रिप्रेझेंट करतात त्याचा आपण प्रत्यक्षात स्टडी करूया. सो द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन बाय ग्राफिकल मेथड, हे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन जे आहे ते आहे व्हेलॉसिटी टाइम रिलेशन. यालाच आपण व्हेलॉसिटी टाइम रिलेशन असं पण म्हणतो. Velocity time relation by graphical method. It is for equation first, so in bracket we have to write here v is equal to u plus at. Means we have to derive here this equation v is equal to u plus at by graph. So friends, first of all we have to draw graph. While plotting the graph, we have to take two axes. One is the x-axis and other is the y-axis. In this way, this is the x-axis, this is the y-axis, and this is the origin. Here we have to plot graph about the acceleration motion. This motion is uniformly accelerated motion. So always in uniform motions the graph is always in a straight line. We have to take initial velocity something not it is not will be start from 0. So we take initial velocity from here. आपण असं गृहीत धरूया की इनिशियल वेलोसिटी u इथून स्टार्ट होते आणि ती युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन असल्यामुळे त्याचा जो ग्राफ असेल तो स्ट्रेट लाईन मध्ये असेल या पद्धतीचा. आणि या पॉइंटला इनिशियल वेलोसिटी जी आहे ती फायनल वेलोसिटी मध्ये कन्वर्ट होते. या ठिकाणी ती वेलोसिटी थांबते असं लक्षात घेऊ आपण. म्हणजे फायनल वेलोसिटी या पॉइंटला आहे, तो पॉइंट आपण या y ऍक्सिस ला अशा पद्धतीने जोडून घेऊया. आणि ती फायनल वेलोसिटी असल्यामुळे त्याला आपण या ठिकाणी v ने डिनोट करूया. तसंच तो पॉइंट जो आहे तो x ऍक्सिस ला या पद्धतीने परपेंडिक्युलरली आपण जोडून घेऊया. आणि इनिशियल वेलोसिटी u जी आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी डॉटेड लाईन ने या y ऍक्सिस वरून आपण म्हणजे y ऍक्सिस ला पॅरलल असणारा जो डॉटेड लाईन आपण ड्रॉ केली त्याला जोडून घेऊया.
आता या ठिकाणी समजा ह्या ऑब्जेक्टची जी चेंज इन वेलोसिटी झाली आहे म्हणजे इनिशियल वेलोसिटी ज्या पॉइंट पासून स्टार्ट झाली तो पॉइंट आपण ए कन्सिडर करूया आणि फायनल वेलोसिटी ज्या ठिकाणी फायनल मध्ये ती कन्वर्ट झाली तो पॉइंट आहे बी म्हणजे चेंज इन वेलोसिटी विथ युनिफॉर्मली एक्सेलरेशन मोशन जी दिसते आपल्याला ती या ठिकाणी आपण एबी आहे असं कन्सिडर करू आपल्या 9th स्टँडर्डच्या जे रेग्युलर टेक्स्ट बुक आहे याच्यामध्ये जे लेबलिंग केलेले पॉइंट आहे ते डिफरंट असू शकतात इट मे बी इट इज नॉट मॅटर सो इग्नोर दॅट पॉइंट बट कॉन्सेंट्रेट टुवर्ड्स द कन्सेप्ट आपल्याला कन्सेप्ट कडे लक्ष द्यायचं आहे म्हणून आपण पाहिलं की चेंज इन वेलोसिटी हा पॉइंट ए बी आहे या ठिकाणी आपण असं कन्सिडर करूया हा जो पॉइंट आहे सी घेऊया या ठिकाणी डी आणि हा जो पॉइंट आहे व्ही जवळचा फायनल वेलोसिटीचा तो आपण इने डिनोट करूया नाउ वी हॅव टू डिराइव दिस एक्सप्रेशन मीन्स द एक्सप्रेशन फर्स्ट v is equal to u plus at बाय ग्राफिकल मेथड ते कसं येतं ते आपण कन्सिडर म्हणजे प्रत्यक्ष पाहूया की ते ग्राफने कसं प्रूव्ह होतं जे फर्स्ट इक्वेशन आहे सो बाय ग्राफ आपण जाऊया या ठिकाणी मी तुम्हाला बाकीच्या फायनल गोष्टी ज्या आहेत त्या रायटिंग मध्ये इथं सांगत नाही की while going the object from initial velocity to final velocity we start the initial velocity is u final velocity is v time taking for that is denoted by t this and in this way ते नोटेशन जे आहे ते आपण इन रायटिंग जे लिहितो ते मी लिहून देत नाही तुम्हाला बोर्डवर परंतु तुम्ही ते कन्सिडर करायचं बोलताना रिप्रेझेंट होताना ते कसं प्रूव्ह होईल ते तुम्हाला लक्षात येईल सो या एक्स ऍक्सिस ला जो आपण टाइम घेतलेला आहे तो t ने डिनोट केलेला आहे लागल्यास तुमच्या माहितीसाठी आपण या ठिकाणी सॉरी इथे टाइम डिनोट करूया या एक्स ऍक्सिस ला आणि इकडे वेलोसिटी आहे म्हणून इकडे वेलोसिटी आपण असं पण दाखवू शकतो जी y ऍक्सिस ला तर या पद्धतीने आता आपण बाय ग्राफ जाऊया बाय ग्राफ किंवा फ्रॉम ग्राफ असं आपण म्हणू शकतो तर ग्राफ वरून आपल्याला एक ती आणि एक गोष्ट लक्षात येते स्टार्टिंग फ्रॉम सी टू बी आपण जर ग्राफचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की बीसी इज इक्वल टू काय बीसी इज इक्वल टू बीडी प्लस डीसी सो बीसी इज इक्वल टू बीडी प्लस डीसी आता आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे जे काही नोटेशन्स आहेत ते आपण असे पण लिहू शकतो तुमच्या माहितीसाठी सांगतो ते आपण कसे लिहू शकतो तर पहा हे जे नोटेशन्स आहेत पहा म्हणजेच कोणते मी या ठिकाणी लिहितो पहा इकडच्या बाजूला आपण लिहूया जरा OA O पासून A पर्यंतचं डिस्टन्स जे आहे OA इज इक्वल टू इकडे काही DC किंवा CD असं आपण लिहू शकतो आणि याचं नोटेशन म्हणजे OA हे जे डिस्टन्स आहे इक्वल टू DC असेल आणि इज इक्वल टू U म्हणजे U ने आपण OA किंवा DC डिनोट करू शकतो त्याच पद्धतीने दुसरा जो पॉइंट आहे या ठिकाणी तो म्हणजे OE तो आपण डिनोट करू शकतो BC OE CB म्हणजे BC आणि इक्वल टू V V ने सुद्धा आपण ते नोटेशन मध्ये OE BC च्या जागेवर आपण V घेऊ शकतो त्याच पद्धतीने तिसरी जी टर्म आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल टाइम T जो घेतलेला आहे आपण तो OC इक्वल टू या ठिकाणी AD पण दाखवता येईल आपल्याला आणि हे असेल इक्वल टू T म्हणजे UVT या कन्सेप्ट आपण या सेगमेंट साठी पर्टिक्युलरली या टर्मिनॉलॉजीज आपण यूज करू शकतो जे आपल्याला ग्राफ रिप्रेझेंट करण्यासाठी महत्त्वाचं आहे सो आता बाय ग्राफ तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की BC is equal to BD plus DC नाउ therefore आता BC म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते बाय नोटेशन्स V BC च्या जागी आपण V घेऊ शकतो BD या ठिकाणी आपल्याला कोणती टर्मिनॉलॉजी घ्यायची BD बरोबर काय ते दिलेलं नाहीये म्हणजे BD आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो जसा या ठिकाणी घेऊ ऍज इट इज BD प्लस DC म्हणजे काय घेऊ शकतो आपण U सो DC च्या जागी आपण U लिहू शकतो म्हणजे त्या ठिकाणी आपण बाय रिअरेंजिंग दिस इक्वेशन आपण असं मांडू शकतो हे इक्वेशन की V - U is equal to BD
दिस इज द इक्वेशन फर्स्ट. याला इक्वेशन फर्स्ट मानून घेऊ आपण. हा u इकडे येताना मायनस झाला म्हणजे v मायनस u इज इक्वल टू bd या ठिकाणी आलं. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, बाय द डेफिनेशन ऑफ एक्सेलरेशन वी नो दॅट काय माहिती आपल्याला, एक्सेलरेशन a is equal to change in velocity upon time t. सो चेंज इन वेलोसिटी म्हणजे त्या ठिकाणी काय, चेंज इन वेलोसिटी आपल्याला bd दिसतंय, कारण इनिशियल वेलोसिटी जी आहे ती cd आहे आणि फायनल वेलोसिटी जी आहे ती bc आहे. मग चेंज इन वेलोसिटी जी झाली ती bd. देयरफॉर आपण हे इक्वेशन या पद्धतीने मांडू शकतो. a is equal to change in velocity bd upon t. आणि bd म्हणजे काय, तर आपल्याला इक्वेशन फर्स्ट या ठिकाणी माहिती आहे, bd is equal to v minus u. देयरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आपण असं मांडू शकतो, a is equal to bd च्या जागी आपण लिहू शकतो v minus u upon t. आता हे कुठून आला, तर फ्रॉम फर्स्ट. आता या ठिकाणी हे जे आलं a is equal to v minus u upon t, हा t इकडे येताना याला मल्टिप्लाय होईल, म्हणजे आपण हे असं लिहू शकतो a into t that is at is equal to v minus u. आणि हा मायनस u जो आहे तो इकडे येताना प्लस होईल, म्हणजे रिअरेंजिंग दिस इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, हा u इकडे येताना प्लस झाला म्हणजे u plus at, म्हणजेच आपण या ठिकाणी असं लिहू शकतो v is equal to u plus at. And this is the equation first. This is the first equation of motion. In this way, v is equal to u plus at. This first equation of motion is derived by graphical method. तर विद्यार्थी मित्रो, या पद्धतीने v is equal to u plus at हे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आपण ग्राफिकल मेथडने रिप्रेझेंट केलं आणि ते डिराइव्ह केलं. थोडक्यात हे कसं आलं त्याच्यासाठी एक जस्ट रिव्ह्यू घेतो. लक्षात घ्या सर्वांनी, फ्रॉम ग्राफचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, बाय ग्राफ आपण काय घेतलं, BC इज इक्वल टू BD प्लस DC. आणि BC म्हणजेच फायनल वेलोसिटी v घेतलं, BD ऍज इट इज झालं, आणि DC म्हणजेच u, या पद्धतीने u टाकला. या इकडचा जो u आहे दिस कॅन बी गेट सबट्रॅक्टेड हियर. सो v मायनस u, हा u इकडे येताना मायनस झाला म्हणून v मायनस u इज इक्वल टू bd. वी गेट इक्वेशन फर्स्ट. या इक्वेशनला आपण फर्स्ट इक्वेशन म्हणून डिनोट केलं. बाय द डेफिनेशन ऑफ एक्सेलरेशन वी नो दॅट द एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. सो a is as like that. Change in velocity by the graph, it is a bd. So change in velocity, take here bd upon time t. Now by putting the value of bd from equation first, bd is equal to v minus u. So a is equal to v minus u upon t. Now this t is get multiplied to a. So at is equal to v minus u. Rearranging this equation, this minus u get plus here, and v is equal to u plus at. We get this final equation. It is the first equation of motion by graphical method. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन बाय ग्राफिकल मेथड आपण ते डिराइव्ह केलेले, एक्सप्रेस केलेले. पुढचे अजून दोन इक्वेशन्स आहेत, परंतु आजच्या सेशन मध्ये जर आपण ते पुढे घेतले तर सेशन खूप लांबेल आपलं. पुढच्या सेशन मध्ये आपण इक्वेशन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन पुढच्या सेशन मध्ये पाहूया. धन्यवाद.